नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? तर आता नवरात्री सुरू होणारच आहे, तर आपल्या सर्वांचा उपवास नक्की असणारच असेल. जर तुम्ही नवरात्रीचा उपवास धरत असाल तर कमेंट करा. बघूयात आपल्या व्ह्यूअर्समध्ये किती जण नवरात्रीचा उपवास करत आहेत ते. तर आज आपण बघणार आहोत दही बटाट्यांची भाजी, जी आपण उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो. रेसिपी खूप झटकेबाड बनते. जर तुम्ही वर्किंग असाल, तुम्हाला बनवण्यासाठी कमी वेळ असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. आणि आम्ही या व्हिडिओमध्ये बरेच टिप्स सुद्धा देणार आहोत, ज्यामुळे तुमचं दही फाटत असेल शिजवताना तर ते फाटणार नाही. चला तर मग पाहूयात दही बटाट्यांची भाजी कशी बनवायची. सर्वात आधी तर इथे आपण एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये आपण टाकणार आहोत 4 ते 5 बटाटे. आम्ही जे बटाटे घेतले आहेत ते थोडेसे छोटे आहेत, त्यामुळे आम्ही इथे 5 बटाटे वापरलेले आहेत. कुकरमध्ये बटाटे बुडून जातील एवढं पाणी टाकून कुकरला बंद करूयात आणि त्यानंतर कुकर गॅसवरती ठेवून 3 शिट्टी काढून घेऊया. चला तर आता कुकरच्या 3 शिट्टी झालेल्या आहेत, तर कुकरला उघडून घेऊयात. बटाटे आपले छान उकडून झालेले आहेत, तर आता कुकरमधून बटाटे काढून घेऊयात आणि त्यांची साल काढून घेऊया. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाट्यांना मध्यम आकारामध्ये कापून घेऊयात. आपण पाहिजे तर असेच अर्धे कापलेले बटाटे सुद्धा वापरू शकतो, पण बटाटे थोडे छोटे कापले तर त्यांना मसाला चांगला कोट होतो आणि बटाटे खाताना जास्त सुके सुके नाही लागत. आता आपले बटाटे कापून झालेले आहेत, तर आता पुढची प्रोसेस करूयात. आता आपल्याला इथे 1 कप दही घ्यायचा आहे आणि दहीमध्ये आपण टाकणार आहोत 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट. दही आणि शेंगदाण्याचं कूट छान असं मिक्स करून घेऊयात. शेंगदाणा कूट आणि दही मिक्स करायचं महत्त्वाचं कारण म्हणजेच आपण हे दही जेव्हा कढईमध्ये टाकणार तेव्हा ते शिजवताना अजिबात फाटणार नाही. त्यामुळे जर तुमचं दही भाजी शिजवताना फाटत असेल तर त्यात शेंगदाणा कूट टाकून मिक्स करा, दही अजिबात फाटणार नाही. दही आणि शेंगदाणा कूट छान असा मिक्स झालेला आहे आणि दहीचे जे सर्व मोठ्या गाठी आहेत त्या निघून गेलेल्या आहेत, तर आपलं दही आता तयार आहे. तर चला आता कढई गॅसवरती ठेवूयात. कढई हलकी गरम झाल्यानंतर कढईमध्ये टाकूयात 4 टेबलस्पून तूप. आपण पाहिजे तर तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकतो. तूप छान असं गरम झाल्यानंतर कढईमध्ये टाकूयात 1 टेबलस्पून जिरा. जिराला सुद्धा आपण 10 ते 15 सेकंद फ्राय करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये टाकूयात 10 ते 12 कढीपत्ता. कढीपत्ता हलका फ्राय केल्यावर लगेच आपण टाकणार आहोत 3 बारीक कापलेल्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून आलं पेस्ट. आता इथे आपल्याला आलं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, ज्याला जेमतेम 30 ते 40 सेकंद जातील. तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईक किंवा मित्र ज्यांचा उपवास असेल त्यांना नक्की शेअर करा. आता इथे आपले आलं पेस्ट चांगली शिजलेली आहे, तर कढईमध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि सर्व मसाले मिक्स करून घेऊया. सर्व मसाले मिक्स झालेले आहेत, तर आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत दही, जे आपण शेंगदाण्याच्या कूट सोबत मिक्स करून घेतलं होतं. दही कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे. मिक्स करत असताना सुरुवातीला तुम्ही बघू शकता की कढईमधलं तूप लगेचच मिक्स होत नाहीये, पण तुम्ही कंटिन्युअसली दही मिक्स करत राहाल तर तूप दही सोबत लगेचच मिक्स होऊन जाईल. मंडळी, आपली ही रेसिपी आता ऑलमोस्ट झालेलीच आहे. तर सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर आता आपण बघू शकतो की दही आणि तूप असं चांगलं मिक्स झालेलं आहे. तर दहीला आता एक उकळी येईपर्यंत आपण मिक्स करत शिजवणार आहोत. तसंच तुम्ही बघू शकता की ग्रेव्ही आपली थोडीशी जाडसर आहे. जर तुम्हाला पाहिजे तर कढईमध्ये पाणी टाकून तुम्ही थोडीशी पातळ ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता. चला तर आता आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, तर आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत कापलेले बटाटे. बटाटे कढईमध्ये टाकल्यानंतर सर्व ग्रेव्ही आणि बटाटे मिक्स करून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि आपली दही बटाट्याची भाजी तयार आहे. तर मंडळी, जेमतेम 1 मिनिट बटाटे ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यानंतर आपली दही बटाट्याची भाजी, जी आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो, ती तयार आहे.
तर चला कढई गॅसवरून काढून घेऊयात आणि आपली ही दही बटाट्याची भाजी सर्व करूयात। तर मंडळी आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही तिचा रिझल्ट सुद्धा बघू शकता। खूप कमी वेळात खूप छान उपवासाची दही बटाट्याची भाजी आपली झालेली आहे। आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच आपल्या रेरेश किचन चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।